नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2025 चा पीक येणाऱ्या 2 दिवसांमध्ये म्हणजेच उद्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे। कारण की आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन दिसत आहे, शेतकऱ्यांना रकमा दिसत आहे। याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। आधार सीडिंग आता पेमेंट ऑन करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये उद्या सोमवारपासून खरीप हंगाम 2025 च्या पिकम्याचे वाटपाला पैसे सुरुवात होणार आहे। जी तुमच्या खात्यामध्ये किंवा जी तुम्ही चेक केली रक्कम किंवा जी तुमचं कॅल्क्युलेशन जी रक्कम दाखवत आहे, तर ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आता आपण जर पाहिलं तर 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त ही रक्कम दाखवत आहे। किमान आपण जर पाहिलं तर कमीत कमी हेक्टरी 17,500 रुपये किंवा 17,500 किंवा 18,500 रुपये आणि जास्तीत जास्त 27,500 रुपये 30,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना खरीप हंगाम 25 चा पीकमा मिळणार आहे। अशा प्रकारची शेतकऱ्यांना रक्कम दिसायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, सर्वप्रथम आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूया। मित्रांनो, याच्यामध्ये जर सर्वात जास्त जर पीकमा कोणत्या जिल्ह्याला मंजूर झालेला आहे, तर तो जिल्हा आहे नांदेड जिल्हा। आता मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 93 ही महसुली मंडळामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीकमा जर पाहायला गेलं तर जवळपास 800 कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे। ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, या सर्व पिकांचा समावेश आहे। याच्या व्यतिरिक्त तूर असेल किंवा कपाशी असेल, या 2 पिकांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे। म्हणजे इतर पिकासाठी 800 कोटीचा पीकमा आणि कपाशी आणि तूर या 2 पिकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीकमा मंजूर होणार आहे, परंतु त्याचं कॅल्क्युलेशन सध्याही अद्यापही बाकी आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्हा असेल, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पीकमा हा उद्यापासून वितरणाला सुरुवात होणार आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन दाखवत आहे, त्यांना रकमा दाखवत आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना असेल, याचबरोबर बीड असेल, याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर असेल, लातूर जिल्ह्यातले 60 महसूल मंडळातील शेतकरी असतील, याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल, याचबरोबर परभणी जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विमा उद्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन होताना आपण बघत आहोत आणि जी कॅल्क्युलेशन झालेली रक्कम आहे, तर ती शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये उद्यापासून वाटपाला सुरुवात होत आहे। आणि बरेच सारे शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन होत असताना त्यांनी पेमेंट स्टेटस असं दाखवलं असताना पुढे दाखवत आहे की तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला प्रक्रिया रेडी झालेली आहे, म्हणजे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। मग त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये उद्यापासून म्हणजे येणाऱ्या 8 दिवसामध्ये पूर्णपणे खरीप हंगाम 2025 च्या पिकाचं वितरण होणार आहे। एकंदरीत एकूण शेतकऱ्यांना म्हणजे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 19,000 कोटी रुपयांचा पीकमा लागणार आहे। परंतु आतापर्यंत जवळपास 1200 कोटी रुपयाचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि एकूण 2400 कोटी रुपयाचा पहिल्या टप्प्यामध्ये पीकमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्यामुळे ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्यानंतर आपण मित्रांनो बघूयात विदर्भातल्या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा 75% पर्यंत नुकसान हे दाखवण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये यवतमाळ असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, अकोला असेल, या विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीकमाचं वितरण हे होणार आहे। म्हणजे मराठवाड्यातले 8 जिल्हे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्हा हे 10 जिल्हे, त्यानंतर विदर्भातले 5 जिल्हे म्हणजे या 15 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीकमा येणार आहे। आणि कोण्या पिकाचा पीकमा येणार? सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, कांदा असेल, या सर्व पिकाचा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु 2 पिकांचं कॅल्क्युलेशन अद्यापही बाकी आहे, ज्याच्यामध्ये तूर आणि कपाशी या 2 पिकांचा डाटा काढणीचा अहवाल हे उशिरा राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्राला पाठवला। आणि कारण की ही दीर्घ कालावधीची पिकं आहेत, त्यामुळे यांचा डाटा सुद्धा उशिराच येत असतो। त्यामुळे कापणी आणि काढणीच्या अहवालावरचं जे काही काम आहे, आता ते इतर पिकांचं ज्याच्यामध्ये कपाशी आणि तूर या 2 पिकांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे आणि कॅल्क्युलेशन झाल्यावर लवकरच शेतकऱ्यांना आम्ही हा सुद्धा पीकमा वाटप करू, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी अशी आहे की उद्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी तुम्हाला रक्कम दाखवत आहे कॅल्क्युलेशनची पीकम्याची म्हणजे खरीप हंगाम 2025 ची, तर ती उद्यापासून तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। धन्यवाद।